नमस्कार मैत्रिणींनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे ब्लाऊजवर मापं कशी घ्यायची। आता आपण या ब्लाऊजवर मापं घेतल्याप्रमाणे पेपरवर पॅटर्न कसं कट करायचं ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। तर चला आपण हे ब्लाऊजवर मापं घेऊन ठेवलेली आहे। उंची, बाही, घडी, छाती, दंड, घेरा आणि कमर अशा प्रकारे पाचही मापं घेऊन आपण लिहून ठेवायची आहे साईडला आणि ह्याच मापांवरती आपण पेपर कटिंग करणार आहे। तर हे झाले आपले मापं घेऊन। आता आपण एक व्हाईट कार्डशीटचा पेपर घेतलेला आहे, त्यावर आपण घेऊया उंची। तयार उंचीपेक्षा 1 इंच जास्त उंची तयार आहे 13, आपण घेतलं आहे 14। तर ही बंद बाजूने उंची घ्यायची आहे आणि घडी आपली 10.5ची आहे। तर याप्रमाणे 10.5ची घडी घेऊन तो चौकोन तयार करून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे। नंतर बंद बाजूने आपल्याला 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे आणि गळा खोली आपल्याला घ्यायची आहे 5.5 इंच। अशा प्रकारे चौकोन तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर शोल्डरपासून गळ्यापासून 3 इंच शोल्डर घ्यायचं आहे, हे 3 इंच कंपल्सरी असतं। मोंढा घ्यायचा आहे 6.25चा 36 छाती असल्यामुळे आणि हा मोंढ्याचा हा चौकोन पण तयार करून घ्यायचा आहे। नंतर गळ्याचा गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि मोंढ्याचे पण आपल्याला 2 आकार देऊन घ्यायचे, मागचा आणि पुढचा, 1 इंच पुढचा आणि 1.5 इंच मागचा अशा प्रकारे गोल आकार देऊन घ्यायचे। त्यानंतर बंद बाजूने आपल्याला ब्रेशर पट्टी घ्यायची आहे 3.5 इंच आणि ओपन बाजूने घ्यायची आहे आपल्याला 2.5 इंच। अशा प्रकारे आखून घ्यायची आणि क्रॉस आकार द्यायचा, क्रॉस पट्टी पण म्हणू शकतो आपण याला। नंतर त्यावरच कटोरीचा आकार घ्यायचा आहे। 5.5-6 इंचाची कटोरी आहे आपली 36 छातीमुळे। तर 1 इंच गळ्यावर वरती घेऊन मोंढ्याच्या आकारापासून मध्ये 2.5 इंच घेऊन हा आकार गोल देऊन घ्यायचा आहे कटोरीला। अशा प्रकारे हे झालं आपलं आखून तयार। त्यानंतर आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे याची। पहिले पाठीचा भाग कट करायचा आहे, बाहेरचा आकार अशा प्रकारे चौकोन कट करून घ्यायचा। त्यानंतर मध्यातून कट करायचं आहे, की पाठीचा भाग वेगळा होईल आणि फ्रंट वेगळा होईल। त्यानंतर ब्रेशर पट्टी आपण कट करून घेऊया 3.5 आणि 2.5 इंचाची। नंतर पुढचा गळा आपण कट करून घेऊया, नंतर कटोरीचा भाग आणि नंतर मोंढ्याचा आतला खोलवा अशा प्रकारे कटिंग करून झालेला आहे। आता पाठीमागचा गळा आपण कट करून घेऊया 2.5 इंच गळा रुंदी आणि ब्लाऊजप्रमाणे 7 इंच गळा खोली अशा प्रकारे अर्धा इंच आपण वाढवून घ्यायचे 7.5 इंच आणि 2.5 इंच रुंदी घेऊन चौकोन करून गोल गळाला आकार देऊन घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपले झाले हे पॅटर्न कट करून। तर आपल्याला ही कटोरी पण अजून वाढवायची आहे, पण आता हा कागद मोठा आहे त्यामुळे आपण याच्यावर बाही काढून घेऊया। तर बाही लांबी घ्यायची आहे बंद बाजूवर, बाही लांबी अधिक 2 इंच। हे साधं ब्लाऊज आहे मैत्रिणींनो, बिना अस्तराचं। घडी घ्यायची आहे आपल्याला 9ची आणि चौकोन तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। नंतर खालच्या साईडने 3 इंच आतमध्ये घेऊन तिथून 1 इंच वरती घ्यायचं आणि वरच्या रेषेवरती 1 इंच खाली घ्यायचं। अशी तिरपी रेषा मारून त्या रेषेचा मध्य काढायचा आहे आणि मध्यापासून अर्धा इंच दोन्ही साईडने बाहेर घेऊन अशा प्रकारे मच्छा आकार देऊन घ्यायचा आहे। हा एक मागचा एक पुढचा आणि दंड घेर घेऊन त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन सोडून अशा प्रकारे आखून घ्यायचे बाही आणि कट करून घ्यायचे। बाहेरचे दोन्ही पदर कट करायचे आणि आतल्या साईडचा फक्त एकच आकार कट करायचा आहे। ही झाली बाही तयार। त्यानंतर आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे। तर कटोरी वाढवण्यासाठी आपण दुसऱ्या एका कागदावरती पूर्ण कटोरी जशी आहे तशी आपण आखून घेऊया। या अशा प्रकारे ती पूर्ण अशी आखून घ्यायची आहे। त्यानंतर कटोरीचे जे खालचे 2 टोकं असतात तर दोन्ही साईडला आपण 1.5 इंच वाढवणार आहे। अशा प्रकारे 1.5 इंच घेऊन त्या दोन्ही टोकांचा मध्य काढणार आहे आपण। मध्य काढल्यानंतर तिथून पण खाली आपण 1.5 इंच घेणार आहे आणि हे तिन्ही पॉईंट आपण जोडून घेणार आहे। अशा प्रकारे हे तीनही पॉईंट आपण जोडून घेतले। त्यानंतर कटोरीचा वरचा जो भाग आहे गळ्याचा तिथून 1/2 इंच बाहेर घेऊन आणि कटोरीचा गोल आकार देऊन घेणार आहे आपण। त्यानंतर ही कटोरी अशा प्रकारे कट करून घेऊन
व्यवस्थित कट करून आणि आपण जो कटोरीचा साईडचा गोल भाग आहे मोठा, त्या गोल भागाकडून आपण 1/2 इंच आतमध्ये घेणार आहे आणि तो पण आकार अशा प्रकारे कट करून घेणार आहे. ही अशी झाली कटोरी तयार. याचे 5 पॅटर्न होतात मैत्रिणींनो. या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा पॅटर्न ब्लाऊज पीसवर ठेवून कशा प्रकारे कट करायचं ते सांगणार आहे. थँक्यू.